लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारीचा हप्ता जो होता 1500 रुपयाचा तो टाकण्यास सुरू झालेला आहे. तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत की नाही ते चेक करा. आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की आम्हाला पैसे आलेले आहे. आणि ज्या महिन्याला पैसे नाही आले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला पैसे अजून आलेले नाही आणि कोणता जिल्हा आहे ते सुद्धा मेन्शन करायचं आहे. तर लाडकी बहीण योजना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी दिलेली महत्त्वाची माहिती आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची महत्त्वाकांक्षा योजना आहे. ह्या योजनेसंदर्भात विविध बातम्या समोर येत असल्याने महिलांमध्ये खूप सारे म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि गैरसमजसुद्धा होत आलेला आहे. म्हणून जे विपक्ष आहे ते काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला आर्थिकदृष्टी सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षपर्यंत महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात येत आहे. तर ही जी योजना होती ती महिलांना 21 ते 65 वर्ष असायला पाहिजे आणि दर महिने त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात असं बोललेले होते. निकषात न बसलेल्या महिलांना अपात्र ठरून त्यांचे जे फॉर्म होते ते रद्द झालेले आहे आणि जे पात्र महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ आता सुरू राहील असं स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आणि ही योजना बंद होणार नाही. ही योजना 5 वर्षापर्यंत जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ही योजना चालूच राहील असं स्वतः एकनाथ शिंदेजी व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे. शासन निर्णयानुसार अपात्र 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निगमित करण्यात आलेले शासन निवडणूक अपात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. ज्या महिला उत्पन्न 2.5 लाखापेक्षाही जास्त आहे त्या घरात 4 चाकी आहे. तसेच ज्या महिला सरकारी इतर योजनेत मार्फत लाभ घेत आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरून त्यांचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहे. लाखो महिलांना योजनेतून वगळले. आतापर्यंत 5 लाख महिला ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. अपात्र महिलांची संख्या आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान ही योजना बंद होणे विरोधकांकडून बोलले जात आहे. पवार साहेब आता राज्याचे उपमुख्यमंत्री व एकनाथ शिंदेजी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ही योजना जी आहे ती बंद होणार नाही असं स्वतः एकनाथ शिंदेजी त्यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार ही खात्री बाळगली. एसटी प्रवास तिकिटासाठी महिलांना 50% सवलत दिली आहे. ही सुद्धा कधी बंद होणार. म्हणजे विपक्ष जे आहे ते बोलत आहे की लाडकी बहीण योजना हळूहळू करून बंद करण्यात येणार आहे. मग एसटीमध्ये जे हाफ तिकीट दिलेले आहे 50% महिलांना द्यायचे तर ते सुद्धा योजना हळूहळू करून बंद करून टाकतील. हे फक्त स्वतःची सरकार येण्यासाठी हे सगळं करत आहे विपक्ष असं म्हणत आहे. आतापर्यंत 7 हप्ते महिलांना खात्यामध्ये जमा झाले. राज्य सरकारने महत्त्वाची कांक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिने 1500 रुपये देण्यात येणार. आतापर्यंत एकूण 7 हप्ते दिले गेलेले आहे. 10,500 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. तर एवढे 7 हप्ते आता दिलेले आहे. आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करताना लाडकी बहीण तुम्हाला दिसत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार हे एक खूप मोठा प्रश्न उभा होत आहे लाडक्या बहिणींना. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी जमा होणार आणि कधी सुरुवात होत आहे ह्या गोष्टीवर लाडक्या बहिणींचं लक्ष आहे. तर मुख्यमंत्री बोलले होते की आता आम्ही चेकवर साईन करून दिलेली आहे. 3 कोटीपेक्षा पण जास्त रक्कम आहे त्या चेकवर साईन केलेली आहे. पण आता मध्ये सुट्टी वगैरे आली त्या कारणाने पैसे डिले होऊ शकतात असं स्वतः बोलत होते. पण काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे. तर लाभार्थीची रक्कम परत घेतली जाणार की नाही तर स्वतः एकनाथ शिंदेजी
बालविकास मंत्री यांनी सांगितलं आहे, जे अपात्र महिला आहे त्यांचे पैसे आम्ही घेणार नाही आणि अजितदादासुद्धा बोललेले आहे. तर ह्या गोष्टी इथंच क्लिअर होत आहे. निकषात बदल केलेले नाही. तर माझी लाडकी बहीण योजना निकषात काही बदल करण्यात आलेले नाही. अपात्र महिला योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता. लाखो लाडक्या बहिणींना अर्ज मागे घेण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला. तसेच सरकारनेही अर्ज मागे घेतले आहेत. तर काही लाडक्या बहिणींना निकष मागे घेण्यासाठी कोणताही दबाव दिलेला नाही. त्यांनी स्वतःहून अर्ज दिलेले आहे आणि त्याहून सरकारने त्यांचे अर्ज घेतलेले आहे. जे अपात्र महिला आहेत त्यांना वाटतं की आम्ही अपात्र आहोत तरी तुझा लाभ घेत आहोत, तर तशा महिलांना असं वाटलं म्हणून त्यांनी स्वतःहून अर्ज दिलेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषात बदल करण्याबाबत माहिती सरकार प्रस्ताव विरोधात सत्तेवर निशाणा साधवा आरोप करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लवकर बंद होणार असं अपक्ष सांगत आहे. पण तसं काहीच होणार नाही. अशाच निकषात काही बदल केले आहेत की नाही यावर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप सारे म्हणजे अशी अफवा उडत आहे की योजना बंद होणार आहे. ज्या महिलांना हाफ तिकीट होते ते सुद्धा बंद होणार आहे, असं हळूहळू होईल. आणि इथे अदितीताई तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषात आम्ही कोणती बदल केलेली नाही, असे अदितीताई तटकरे 2-3 दिवस अगोदरच न्यूजमध्ये सांगताना तुम्हाला दिसलेली आहे. पण अशी योजनेमध्ये काहीच बदल किंवा काहीच नवीन GR आणलेला नाही. तर लाडक्या बहिणीने हे गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही पात्र बसत नसाल तरच तुमचे फॉर्म आतापर्यंत अर्ज रद्द केलेला आहे. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि IMP गोष्टी. तर आता लाडक्या बहिणीला प्रश्न आहे की 2100 रुपये कधी मिळणार. तर दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुती नेतेकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सरकार महायुतीचं आलं आहे. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, त्यावर क्वेश्चन मार्क आहे. तर आता त्या गोष्टीसुद्धा मी इथं क्लिअर करणार आहे की हो, लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार. पण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प झाल्यानंतर किंवा मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू होणार आहे 2100 रुपयेचा हप्ता. तर लाडक्या बहिणींसाठी ही होती एक महत्त्वाची बातमी. आपल्या चॅनलवर आपण कोणतीही गोष्ट सांगत आहोत ती एकदम रिअल आहे. आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही त्या महिलांना आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला एक पण हप्ता आलेला नाही. आम्ही नक्की तुम्हाला मदत करू आणि जेवढी होईल तेवढी आम्ही मदत करत आहोत. जेवढे कमेंट येतात त्यांना आम्ही रिप्लायसुद्धा देत आहोत, सजेस्टसुद्धा करीत आहोत. आतापर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता कोणाकोणाला आला, कोणत्या जिल्ह्यामध्ये आला, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशीच नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना विनंती आहे की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जेवढा शेअर होईल तेवढा त्या महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना अजूनसुद्धा एक पण हप्ता आलेला नाही. त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा. तर असेच नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट, काही तुमचे प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा. आम्ही नक्की तुमची मदत करू आणि प्रत्येक कमेंटचा आम्ही रिप्लाय देत येत आहोत. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.